आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. हा अर्थसंकल्प विकासाचं मृगजळ दाखवणारा असून कर्ज काढून फटाके वाजवण्यासारखा असल्याची खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. पण साधारणतः 5 वर्षांपूर्वी आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती 2 लाखापर्यंत. आणि ही कालबद्ध पद्धतीने केल्यानंतर त्याच्यामध्ये पात्र अपात्र हे नियमांचं किंवा अटीतटींचं असं काही जंजाल ठेवलेलं नव्हतं. फक्त मला वाटतं 2 वेळेला शेतकरी त्या केंद्रावरती गेल्यानंतर शेतकऱ्याची सरसकट शेतकऱ्याची कर्जमुक्ती आम्ही केली होती. दुर्दैवाने त्याच्यानंतर कोरोना आला म्हणून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांचे 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी होती ती आम्ही द्यायला सुरुवात केली आणि आमचं सरकार पाडलं गेलं. एकूण जर का अर्थसंकल्प पाहिला तर 7-12 तर कोरा झालेला नाहीच आहे. लाडक्या बहिणींचं जे काय भरीव 2100 रुपये देणार होते त्याचा कुठे उल्लेख नाही आहे. कॉन्ट्रॅक्टरसाठी मात्र ठोस योजना आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अगदी डिटेलमध्ये त्याचा कुठून कुठे मार्ग किती होणार आहे, किती कोटींचा होणार आहे, या कॉन्ट्रॅक्टरसाठी ठोस योजना आहेत. शेतकऱ्यांसाठी आणि बाकी म्हणजे कामगार असतील, शेतकरी असतील यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे. थोडक्यामध्ये विकासाचं मृगजल दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. प्रत्येकाला आता काही दिवसानंतर कळेल की या अर्थसंकल्पाने त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे. मला असं वाटतं एकतर राज्याची आर्थिक परिस्थिती ही कशी आहे हे सगळेजण जाणत आहेत. कर्ज काढून फटाके वाजवणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यातून मला नाही वाटत राज्याचं काही हित साधलं जाईल. आणि शेतकऱ्याचं जर भलं खरंच करायचं असेल तर पात्र अपात्र ही जी काही त्यांनी शाब्दिक खेळ केलेला आहे तो तसा न करता ज्याप्रमाणे आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत कर्जमुक्त केलं होतं तसं त्यांनी किती तारखेपासून म्हणजे 30 सप्टेंबर म्हटले. पण पहिली म्हणजे आमचं सरकार येण्याच्या आधी जी योजना यांनी जाहीर केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ती अजून सुरू आहे. अर्थसंकल्पामध्ये वारंवार 2047चा उल्लेख झाला तर आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण करणार का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.